नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्रीय यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अभ्यासामध्ये झीज किती महत्त्वाची आहे हे घेणार आहोत, तेही एका स्टोरीच्या माध्यमातून। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओ पासून करिअर टिप्स अंतर्गत वेगवेगळ्या स्टोरीज घेत आलो, त्या माध्यमातून वेगवेगळ्या बोधकथा घेतो, त्या माध्यमातून तुम्हाला काही संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो। तो संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो। विद्यार्थी दशेमध्ये अशा पद्धतीचे संदेश आपल्याला जर मिळत गेले तर त्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये होतो। त्याचप्रमाणे आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा आपण करून घ्यायचा असतो। हा संदेश जर आपण घेत गेलो, त्या माध्यमातून आपण आपलं ट्युटोरियल तयार केलं आणि आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला फाईट केलं तर निश्चितच आपल्याला आपलं यश जे आहे समोर दिसू लागतं, त्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न आपण सतत करत असतो। म्हणूनच या चॅनलवर कनेक्ट राहा, अशाच पद्धतीच्या इन्स्पायरिंग स्टोरी पाहत राहा, ऐकत राहा आणि त्यांचा बोध सुद्धा घेत राहा। त्यासाठीच या चॅनलवर कनेक्ट राहा आणि हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करा। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्यामुळे देता येतील। विद्यार्थी मित्रांनो, आपण असं पाहतो की जीवनामध्ये काही यश संपादन करायचं असेल तर निश्चितच आपल्याला स्वतःला काही कुठेतरी झीज ही घ्यावीच लागेल, किंवा शारीरिक म्हणा, आर्थिक म्हणा, त्याचबरोबर आपली बौद्धिक झीज हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। मग ते कोणत्याही पातळीवर असेल। आपण पाहतो जास्तीत जास्त अभ्यास करणारे विद्यार्थी काही कालखंडानंतर ते आजारी सुद्धा पडतात। त्यांना त्या माध्यमातून बाहेर यावं लागतं आणि परिस्थितीला सामोरं जावं लागतं, म्हणजेच ती त्यांची शारीरिक झीज झाली। काही विद्यार्थी आपण पाहतो की जे कुठेतरी दूर आपल्या गावापासून अभ्यास करण्यासाठी राहतात, त्यांना जास्तीत जास्त खर्च येतो, त्या खर्चाच्या माध्यमातून त्यांना अभ्यास करावा लागत असतो, ती त्यांची आर्थिक झीज झाली। त्याचबरोबर काही विद्यार्थी आपल्या बुद्धीच्या कसबाने, म्हणजेच एखादा अभ्यास चांगल्यात चांगल्या पद्धतीनं करून एखाद्या परीक्षेला सामोरे जातात आणि यश संपादन करतात, त्यावेळेस त्यांना बौद्धिक झीज सुद्धा सहन करावी लागते। त्यासाठीच ही झीज आणि त्या माध्यमातून केलेले प्रयत्न हे सुद्धा महत्त्वाचे आहेत। हा संदेश आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासासाठी आपल्याला देणार। आपण पाहतो पूर्वीच्या कालखंडात ते जमिनीमधून किंवा विहिरीमधून पाणी बाहेर काढण्यासाठी मोट नावाचा प्रकार होता। बैलाच्या साहाय्याने ती मोट चालवली जायची आणि ती मोट चालवत असताना ज्यावेळेस ती एक चाक असतं त्या मोटीसाठी, जर तुम्हाला माहीत असेल तर, तुम्हाला जर खेड्यातलं बॅकग्राऊंड असेल तर त्यांना ती मोट म्हणजे काय माहीत असेल, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांनी माहीत करून घ्या की त्याला जे चाक असतं त्याला एक दोरी असते आणि ती दोरी काय करते की त्या चाकावरून सतत घासत असते। ॲक्च्युअली ते चाक लाकडी असते आणि त्या लाकडी चाकावर ती दोरी घासत जात असते। खरं तर दोरी ही त्या चाकापेक्षा कमकुवत आहे, परंतु त्या दोरीचं प्रेशर त्या लाकडावर एवढं पडत असतंय की ते चाक सतत झिजत जात असतात आणि त्या झिजण्याचे व्रण त्याच्यावर पडत जातात। म्हणजेच काय की पाणी बाहेर काढण्यासाठी, शेती उपयोगी काही गोष्टी करण्यासाठी, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, या सर्व गोष्टी जसं शेतकऱ्याला या पूर्ण प्रक्रियेतून जावं लागतं, त्यावेळेला ते पाणी ज्यावेळेस बाहेर निघत असतं मोठीचं आणि तो पिकाला देत असतो, त्यावेळेस पीक सुद्धा फुलतंय। या ठिकाणी आपण असं पाहतो की या शेतकऱ्याच्या स्टोरीमध्ये 2-3 मेसेजेस आपल्याला आहेत। शेतकऱ्याचे कष्ट आहेत, बैलाचे कष्ट आहेत, त्या चाकाची झीज आहे आणि त्या दोरीमधील तो ताण आहे किंवा त्या दोरीवर पडणारा तो बोजा आहे।
या सर्व गोष्टींच्या माध्यमातून ही प्रक्रिया ज्यावेळेस जाते त्यावेळेस शेतीमध्ये चांगलं पीक येतं, ते पीक फुलल्या जातं, त्या माध्यमातून आपला जो प्रपंच आहे तो प्रपंच चालला जातो. हे काही उदाहरण आपल्याला दिसतात. या ठिकाणी ज्या वेळेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये म्हणजेच काहीतरी प्राप्त करायचं आहे त्यावेळेला अशा पद्धतीच्या कोणत्या न कोणत्या गोष्टींची झीज ही होते, त्यावेळेस चांगला रिझल्ट येतो हे लक्षात घ्या. विद्यार्थी दशेमध्ये अशा रिझल्टसाठी मग ती आर्थिक झीज असेल, शारीरिक झीज असेल, बौद्धिक झीज असेल, कोणतीही झीज असेल, ती झीज जर आपण सहन केली तर निश्चित त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले येतात आणि त्या रिझल्टचाच अनुभव पुढील पिढ्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यासाठीच कष्टाला म्हणजेच जे आपले कष्ट असतात त्या कष्टाला तोड नाही असं संबोधलं जातं. आणि विद्यार्थी दशेमध्ये असा संदेश घेऊन ज्यावेळेस आपण आपल्या अभ्यासाला बसतो किंवा अभ्यासाला लागतो त्यावेळेला आपल्याला आपल्या यशापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणूनच अशा पद्धतीच्या या स्टोरीज किंवा बोधकथेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या विद्यार्थी जीवनामध्येच या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या, त्या लक्षात घेऊन ट्युटोरियलच्या माध्यमातून त्यांना फॉलोअप करायचं आणि ते फॉलोअप करण्यासाठीच या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे. आतापर्यंत हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच पद्धतीच्या इन्स्पायरिंग स्टोरी पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा. या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.